दमा, बालदमा, जुनाट सर्दी, खोकला, धुळीची ॲलर्जी, औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे, वारंवार शिंका येणे, नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध। तर मग आजच भेट द्या विजयी भव आयुर्वेदला। 91 75 74 34 54। पत्ता नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी भारतीय जनता पक्ष व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार संजय पाटील यांचा तब्बल 1,01,094 मतांनी पराभव केला। गत 2 लोकसभा निवडणुकीत वसंतदादा पाटील घराण्यातील उमेदवाराच्या पराभवाचा पुरेपूर वचपा काढत विशाल पाटील यांनी संजय पाटील यांची हॅट्रिक हुकवली। शिवसेना व मित्रपक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील व ओबीसी बहुजन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्यासह उर्वरित 16 उमेदवारांची अनामत जप्त झाली। सांगली लोकसभा निवडणूक निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलं होतं। सांगली जिल्हा हा काँग्रेसचा पर्यायाने वसंतदादा पाटील घराण्याचा बालेकिल्ला असतानाही महाराष्ट्र उपाध्यक्ष विशाल पाटील यांना डावलण्यात आलं होतं। या विरोधात सर्वसामान्य जनता व काँग्रेस कार्यकर्ते यांच्यातून उठाव होऊन विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता। त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात संजय पाटील, चंद्रहार पाटील व विशाल पाटील अशी लढत झाली होती। सांगली जिल्ह्यातील तडजोडीचे राजकारण मोडून काढत विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून चांगली लढत दिली। एकीकडे प्रस्थापित नेत्यांनी उमेदवारी डावलण्यासाठी रचलेले षडयंत्र नेस्तनाबूत करीत, तर दुसरीकडे या लोकसभा मतदारसंघातून अपेक्ष उमेदवार म्हणून विजयाचा इतिहास घडवीत विशाल पाटील यांनी आपल्या दिल्ली दरबारातील राजमार्ग खुला केलाय। मंगळवारी सांगली मिरज रस्त्यावरील शासकीय धान्य गोदाम येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडली। लोकसभा निवडणुकीमधील टपाली मतापासूनच विशाल पाटील यांनी आघाडी घेतली होती। ही आघाडी या मतमोजणी प्रक्रियेच्या अखेरच्या फेरीपर्यंत कायम राहिली। विशाल पाटील यांना पहिल्या फेरीत 7,000 मताचे मताधिक्य मिळाले, दुसऱ्या फेरीत 13,800, तिसऱ्या फेरीत 16,561, चौथ्या फेरीत 20,327, पाचव्या फेरीत 23,250, सहाव्या फेरीत 30,659, सातव्या फेरीत 28,116, आठव्या फेरीत 33,486, तर 9व्या फेरीत 39,480 इतक्या मताचे मताधिक्य राहिलं। त्यानंतर 10व्या फेरीनंतर मताधिक्याचा हा आकडा वाढत जाऊन तो 1,01,094 मतावर जाऊन पोहोचला आणि हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा पर्यायाने वसंतदादा पाटील घराण्याचा बालेकिल्ला असल्याचे दाखवून देऊन थांबला। लोकसभा निवडणुकीमधील या ऐतिहासिक विजयानंतर विशाल पाटील समर्थकांनी भर तुफानी पावसात विजयाचा एकच जल्लोष केला। या निकालाच्या पहिल्या फेरीपासूनच सांगली जिल्हा काँग्रेस समितीसह व विशाल पाटील यांच्या सांगली माधवनगर रस्त्यावरील निवासस्थानी व वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरात नेते व कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झाला। याशिवाय काँग्रेस नेत्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उपाध्यक्षा श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्या निवासस्थान व विष्णू अण्णा भवन या जनसंपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती। दुपारी 4 वाजता सुरू झालेल्या पावसातही कार्यकर्त्यांचा जल्लोष अखंडितपणे सुरूच होता। या मतमोजणी केंद्रापासून ते काँग्रेस समितीपर्यंत ठिकठिकाणी कार्यकर्ते जल्लोष साजरा करताना दिसत होते। सर्वच ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत कार्यकर्ते एकमेकांना विजयाच्या शुभेच्छा देत होते। विश्वजित कदम आमचे नेते आहेत आणि आणि आमची जी दोस्ती आहे, जी एकी आहे, ती आता कायमची एकी आहे। ती अशीच एकी राहणार आणि पुढचे सर्व निर्णय हे बाळासाहेब वरती पक्षश्रेष्ठींची चर्चा करून मला कळवतील, त्या पद्धतीने पुढची वाटचाल। प्रत्येक निवडणुकीमध्ये विशाल पाटलांना संघर्ष करावा लागला, मात्र एकच कामगिरी केली जी ऐतिहासिक केली, कारण सांगलीमध्ये आतापर्यंत कधी अपक्ष उमेदवार निवडून आले नव्हते। हे पहा, अपक्ष उमेदवार जरी असला, अपक्ष चिन्ह जरी असलं, तर महाविकास आघाडीच्या विचाराचा उमेदवार म्हणून जनतेने मला ओळखलेला आहे। काँग्रेस पक्षाच्या कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी म्हणून जनतेने मला ओळखलेला आहे, त्यात माझा विजय झालाय याची जाणीव मला पूर्णपणे आहे। महाविकास आघाडीमध्ये जाणार आहात का? मी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल तो निर्णय विश्वजित कदमांना ते कळवतील, त्या पद्धतीने वाटचाल माझी राहणार। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।